पोचलेला आहे. जसं म्हणले पांडुरंग परिवार, जात पात धर्म कुठलं पंढरपूरचं इलेक्शन कसं जिंकलं ते मला माहित आहे. इमोशनल म्हणजे भावनिक आणि जातीवाद करून निवडणुका जिंकायची. काय बाकी योगदान काय? एवढे मोठं गाव आहे. माझ्या कारखान्याचं तुम्हाला सांगतो किती टर्नओव्हर असेल, 250-300 कोटी. काशेगावला टर्नओव्हर 500 कोटीची द्राक्ष विकली जातात. एवढं मोठं गाव आहे. आज 10 कोटी मिळाले, 5 कोटी मिळाले, पाणी ओतलं, अमुक केलं. मला तर वाटतं हे कामच आपल्याला नको आहे. 8 महिन्यानं पैसे मिळवायचं द्राक्ष बागायतदाराकडे शिकलं पाहिजे. म्हणजे मी आता 1 वर्ष 1.5 वर्ष झालं द्राक्षाच्या बाबतीत काम करतोय. तुम्हाला सगळ्याला माहित असेल किंवा नसेल, ह्या कलर व्हरायटी आणल्या त्या आपल्याला पारंपरिक व्हरायट्या सोडून त्या कलर व्हरायटीकडे गेल्याशिवाय आपण जिवंत राहणार नाही. मुख्य तुमच्या जी पायाभूत सुविधा आहे, कॅनलचं पाणी, लाईट आणि रस्ते, आणि हे द्यायसाठी आम्ही सक्षम आहोत. आपल्याकडे राज्य शासन आहे, केंद्र शासन आहे, एवढी मोठी सत्ता आहे. मुख्यमंत्र्याला विश्वास आपल्यावर आहे, प्रशांत मालकावर विश्वास आहे, समाधान दादावर आहे. त्यामुळं विजयाला तुम्ही असं द्रोण बिल मागू नका. पत्रावळी तुम्हाला देतो, द्रोण आम्हाला द्या तुम्ही. हा, त्यामुळे द्रोण आणि पत्रावळी आता ताटातलं वाटीतलं हे काय धरा. हा, खरंच दादा नाही बरोबर मागून माझ्यावर अनुभव तुला. मोकळ्या श्वासाची निवडणूक पहिली आहे काशेगावची, एवढं लक्षात ठेवा. कारण आमचा कुठलाही दावा राहणार नाही. प्रशांत मालकांनी काळाची पावलं मागं ओळखली होती 2004ला. तिसऱ्या आघाडीला बळ दिलं होतं, पण मोठ्या मालकाच्या दबावामुळे ते परत थांबत गेलं. त्याला बऱ्यापैकी मी पण जबाबदार आहे मध्यस्थी करायला. त्यामुळं ही चुका होत असते ज्या त्या वेळेला झालेल्या आहेत. त्यामुळं हे असं होत नसतंय. लोणी खाल्ले तरी गाल आत गेले दाल कशा लोणी खातो. तेव्हा असं लोणी खाऊन मोठं होत नसतंय. तुम्हाला जनमानसामध्ये जर किंमत मिळायची असेल, सामान्य माणसाला कळतं तुम्ही काय केले ते, कुणाला सांगावं लागत नाही. त्यामुळं तुम्ही कुणावर टीका करण्यापेक्षा आपण कसं सक्षम होऊ. कारण ही गाव तुमचं फळबागेचं आहे, द्राक्षाचं आहे, आणि हे सगळं अक्कल असणारच नेता तुम्हाला पाहिजे.